छोट्या दोस्तांना माझा नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टर याच्या भागामध्ये बोल 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 बोल. होम मिनिस्टरची सुरुवात कशी असते सांग. आधी औक्षण करायचं. औक्षण करायचं. हा, नंतर तांदूळ टाकायचे आणि मग त्यानंतर नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदर्श बांदेकर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. यापेक्षा दुसरा आनंद तो कुठला सांगा की इतकं बारकाईने बघितलं जातं. आणि हा 12 वर्ष पूर्ण झाली सप्टेंबर महिन्यात आणि आता 13व्या वर्षात आपण पदार्पण केलं. नवरात्र विशेष भाग आपण करत असतो या ठिकाणी. म्हणजे देवी किंवा त्या माऊलीला आपण नमस्कार करतो, त्या स्त्री शक्तीचं दर्शन घडवतो. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांच्या ज्या माता आहेत त्यांच्यामध्येच ती स्त्री शक्ती दडलेली आहे. तर या नवरात्र विशेष भागामध्ये आधी या सगळ्या माऊलींना मी नमस्कार करतो. नमस्कार. आणि ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या या माऊली, त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मुंबईत. मुंबईत कुठे? अंधेरी. तिथेच बालपण गेलं? तिथेच. अंधेरीत कुठे? अंधेरी पश्चिम. अंबरस्कर त्यावेळी थिएटर होतं, अंबरस्कर मायनॉर. त्या अंधेरी तिथे स्वामी विवेकानंद रोडवर तिथेच. आणि मग घरी कोण कोण होतं? आई वडील आणि माझा भाऊ. तुमचं बालपण? माझं बालपण पाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये परुळे वगैरे परुळ्यामध्ये. बरं बरं. तिथे बालपण गेलं? तिथे बालपण गेलं. शिक्षण पण तिकडेच झालं. आता घरी कोण कोण आहे? आता माझे आई वडील, माझा मुलगा, तो सेरिबल पल्सी आहे, आणि आम्ही दोघं. काय कसा आहे स्वभाव माऊलीचा? एकदम शांत आणि समंजस. आणि त्यांचा स्वभाव? तसाच आहे, कोऑपरेटिव्ह, एकदम सगळ्यांना मदत करणारे, समंजस. आणि भेट कुठे झाली? शाळा उभारताना आमची भेट झाली. ही शाळा उभारताना? ही शाळा उभारताना. माझं हे रिमॅरेज आहे. माझे पहिले मिस्टर एक्सपायर झाले आणि नंतर मी हा कोर्स केला. म्हणजे माझा मुलगा सेरिबल पल्सी झाला, त्याला ट्रीटमेंट देत होते, वेगवेगळ्या ठिकाणी थेरपी चालू होता. मीनवाईल हे माझ्या यजमानांचं निधन झालं आणि मग त्याच्यानंतर काय पायावर उभं राहण्यासाठी म्हणजे तशी गरज नव्हती. मी BCom होते, पण ह्या फील्डमधलं केलं तर मुलालाही उपयोग होईल आणि बरंच मला कळलेलं होतं. तर प्रॉपर शिक्षण घेतलं तर आणखीन अशा पालकांना त्याचा उपयोग होईल. त्या पालकांच्या अडचणी आणि समस्या मी स्वतः अनुभवल्या होत्या, मला माहीत होत्या. त्यामुळे मी त्यांना चांगलं योग्य रीतीने मार्गदर्शन करू शकेन असं वाटलं. त्यांना समजून घेऊन, जे गरज असते नेहमी की समाजाने त्यांना समजून घ्यावं. आणि म्हणून मग ठरवलं की आता म्हणजे आधी शिक्षण घेतल्यावर मी तसे अनुभव घेतले वेगवेगळ्या शाळातनं, पुण्यामधून. आणि मग ठरवलं चिंचवडमध्ये अशी शाळा नव्हती जी सर्व थेरपीने युक्त आहे एका छताखाली. चिंचवडमधून मुलांना घेऊन आयांना पुण्याला जावं लागायचं, KEM. आणि त्यामध्ये आता हा संवाद सुरू असतानाच या ठिकाणी आपण एक स्त्री शक्तीचं एक रूप या ठिकाणी आपण बघतो आहोत. त्या स्त्री शक्तीला मनापासून नमस्कार, वंदन करूया. तुम्हालाही आता खूप काही बोलायचं आहे. आपण काय करता? पुणे महानगरपालिकेच्या आता सफाई सेविका आहे. सफाई सेविका म्हणून काम करता. बरं, तुमचं नाव काय? माझं मीना नंदकुमार खवळे. तुम्ही काय करता? तुमचं नाव सांगा. माझं नाव सुमन बाळू अष्टोळ. बरं. हां, मी सफाई कामगार आहे. बरं, द्या. मी सौ जयश्री जगन्नाथ भिसे, मी पण सफाई सेविका आहे. सफाई सेविका. मी प्रमिला गणेश वाघमारे, सफाई सेविका आहे. सफाई सेविका. मी वैशाली बारे आहे, मी ही सफाई सेविका आहे. शोभा पांडुरंग बनसोडे, मी सफाई सेविका आहे. मला सांगा की यांच्यासाठी काहीतरी करावं किंवा यांच्यासाठी ज्या ज्या मोहिमा तुम्ही राबवता त्याविषयी सांगा ना. कधीपासून सुरुवात झाली याची? म्हणजे तसं जसं मी युनियनमध्ये काम करायला लागले त्याच्यामध्ये 94 सालापासून मी काम करते. आणि नवीन त्यावेळच्या ज्या कार्यकर्त्या होत्या युनियनमधल्या, तर त्या सगळ्या साध्या माझ्याहीपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आणि चांगल्या होत्या. पण मला असं वाटायचं आता नवीन तरुण स्त्रिया आल्या पाहिजेत युनियनमध्ये. आणि मग प्रत्येक हजेरी कोठीवर जाऊन नवीन नवीन म्हणजे ज्या आता याच्यात काही ज्या बसलेल्या त्या रोजंदारीमध्ये होत्या, बदली कामगार म्हणून होत्या. मग त्यांच्याशी युनियन म्हणजे काय, तुम्ही युनियनमध्ये यायला लागा. सफाईचीच कामं सगळी? हो, झाडू मारणे. झाडू मारणे, झाडलोट हे मेन आत्ताच्या आहेत. पण संडास साफ करण्याचं काम करणारी
ही जी समोर बसलेली ती वैशाली बारई आहे. नंतर सोबतही असतील या सुमना स्टूळ, मीनाबाई या वगैरे त्यावेळेस म्हणजे आता अजून 20 वर्षात लहान होत्या. आणि मी म्हटलं की आपण युनियनमध्ये तुम्ही भाग घ्यायला पाहिजे आणि आपले काय हक्क आहेत, आपण कामगार असणं म्हणजे काय आणि सफाई सेविका असणं म्हणजे काय, असं त्यांच्याबरोबर. आणि मग इतर पण झाडू मारणार खूप वेगवेगळे अनुभव आले असतील ना तुम्हाला? वेगवेगळे. मला या निमित्तानं सांगायचं आहे, आपण जी गोष्ट वाईट आहे, घाण आहे, शी म्हणतो ती अशी टाकून देतो. तुम्हाला ती परत घाण वाटू नये, मला घाण वाटू नये, आपल्याला घाण वाटू नये म्हणून ही माऊली त्या घाणीत हात घालून काम करत असते. मग त्यांनाही, कारण याही आपल्याच कुटुंबाच्या सदस्य आहेत, तेव्हा आपली ही जबाबदारी आहे की सगळ्या गोष्टी यांनीच न करता थोडंसं आपणही करूया ना. आपलं घर स्वच्छ दिसलं पाहिजे, पण त्याच वेळेला बऱ्याचदा तीच घाण आपण खिडकीतनं बाहेर टाकतो. त्यावेळेला तो परिसरसुद्धा माझ्या घरालाच त्रासदायक ठरणार आहे, याची काळजी जरा घेऊया आणि यांचं कामसुद्धा हलकं करूया. हे या निमित्तानं मला कान सांगावंसं वाटतं. बरोबर की नाही? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काय सांगाल तुम्ही यांच्याबद्दल? माझं लग्न 7 वर्षाच्या असताना झालेलं आहे आणि नंतर माझ्या 19-20 वर्षामध्ये मी विधवा झाले आणि तसे 3 मुलं. आणि मग मी पुण्याला वडिलांनी आणलं मला आणि त्याच्यानंतर कामाला लावल्याच्या नंतर मला मुक्ताताईंची भेट झाली. माझं शिक्षण 4थी पास आहे, परंतु मुक्ताताईंनी मला खूप खोलापर्यंत मला जसं कळेल अशा भाषेत त्यांनी मला जगण्याची शिकवण खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. त्यांनी भुईसपाट झालेल्या स्त्रीला उभा करण्याचं एक ताकद मुक्ताताई मनोहरांनी दिलेली आहे. किती छान बोलल्या, किती छान. माझं पण वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मी पण गावी असताना खूप काम केलं. खुरपणी कसली माहिती नव्हती, केरसुन्या कशा करतात माहिती नाही, गायताळ कसं चिरतात माहिती नाही. ते कामं मी तिथं केली. ते करूनसुद्धा सुख लागत नव्हतं. आणि नंतर काही कारणास्तव आमच्या दोघांची भांडणं झाली. मी माझं एक मुलगा घेऊन पुण्याला निघून आले. आईच्या दारात राहू लागले. आईनं मला साथ दिली. तसं मग मी धुण्या भांड्याची कामं चालू केली. नंतर बदलीत रोजंदारीत नाव टाकलं. रोजंदारीतनं मग युनियन काय हे कळायला लागलं. युनियनचा मोर्चा असला की युनियनला यायचं. मग युनियनच्या माध्यमातून आम्ही परमनंट झालो. ताईंबद्दल सांगायचं म्हटल्यावर आज एक स्त्री एवढं करू शकते, ताईंसारखं तोड कोणालाच नाही. आणि ताई आहे तर आज कॉर्पोरेशनच्या प्रत्येक कामगाराला न्याय आहे. ताई नाही तर न्याय नाही आहे असं मी समजलं. ताईच्या माध्यमातून ताईंमुळं आम्हाला प्रत्येक लोकांशी गाठभेट घ्यायला जमली. आज तुमची आमची भेट तरी कशी झाली असती? आज ताई आहेत म्हणून आमची भेट झाली. रोज तुम्हाला आम्ही टीव्हीवर पाहतो, पण आज प्रत्यक्ष तुम्हाला पाहतो. हे केवळ आमच्या ताईंची पुण्य आहे आणि ताई आहे म्हणून सगळे आम्हाला. जरा बहिणीकडे द्या ताईंच्या. नमस्कार. सांगा ना, लहानपणापासून या अशाच आहेत का? हो, लहानपणापासून ती वेगळी नक्की आहे. म्हणजे लहानपणी सुद्धा थोडंसं तिच्या वेगळ्या नादात असायची. मी तिच्यापेक्षा बऱ्यापैकी लहान आहे आणि या सगळ्या ह्याच्यामधनं ती जे काय काम आज करते आहे त्याच्यामध्ये एक नक्की आहे की तिने खूप मोठा त्याग केलेला आहे सगळ्यासाठी. म्हणजे मी हे सगळं स्वतः बघितलेलं आहे, तिचा हा सगळा प्रवास. म्हणजे मला असं वाटतं की स्वतःचं मूल असण्यापासनं ते पुढे कुठलाही कुटुंबाला किती वेळ द्यायचा, कुठल्या कौटुंबिक सोहळ्यांना उपस्थित राहायचं, पण याच्यामध्ये कुठेही आम्हाला कधी असं वाटलं नाही की अरे ही आलीच नाही बरं का. म्हणजे अगदी आता माझ्या मुलीचं लग्न झालं तर एक संगीताचा कार्यक्रम होता, हल्ली खूप असतात ते, त्या संगीताच्या कार्यक्रमाला नाचायला सुद्धा ती येऊन गेली आहे. तिला नाचायला आवडतं, तिला गायला आवडतं, तिला या सगळ्या ह्याच्यामध्ये खरंच वेळ मिळत नाही, पण त्या ह्याच्यात सुद्धा ती करते. म्हणजे हे असे खूप तिच्या स्वभावाचे पैलू आहेत. बरं, मला सांगा, इतकं सगळेजण आज बोलतात बरोबर, आणि हे बोलत असताना कुठल्याही कोणाच्या हातात कागद नाही, पेन नाही, पण ह्या ज्या भावना आल्या ह्या कुणीही वक्त्या नसतील, पण माईक हातात गेल्यावर तुमच्या प्रति व्यक्त होत असताना मनातली भावना पोटातून बाहेर आली. मला सांगा, हे काय नातं आहे? कुठलंही नातं हे असं म्हणजे दुहेरी स्वरूपाचंच असतं. म्हणजे व्यक्ती इतरांच्या मधनं घडते, इतर व्यक्ती कॉन्ट्रीब्यूट करते इतरांना. साधारण आम्हाला असं दिसतं की 70% लोक पहिल्या ऍडमिशनमध्ये पूर्णपणे व्यसनमुक्त होतात. आणि हा आपण जागतिक पातळीवरती जर का व्यसनमुक्तीचं हे प्रमाण बघितलं तर हे खूपच जास्ती आहे. परदेशामध्ये खूप कमी लोक व्यसनमुक्त होतात अशा प्रकारच्या उपचारानंतर, कारण त्यांच्याकडे आपल्यासारखा फॅमिली सपोर्ट नसतो.